नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 यातील मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 81. खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे विचारले. याच्यामध्ये एक फॉर्म्युला येतो, एक छेद फरक इन ब्रॅकेट फर्स्ट मायनस लास्ट. फरक कोणता, तर या दोन संख्यांमधील असणारा फरक. 15 पदांचे शेवटचे पद कसं काढायचं, 15 पदांची बेरीज विचारले. पहिल्या पदाला 1 ला 2 येतं, दुसऱ्या पदाला 3 येतं, तिसऱ्या पदाला 4 येतं, तसंच 15व्या पदाला इथं 16 येईल गुणिले 17 येईल. तर पहिले पद कुठले झाले, 1/2. शेवटचे पद कुठले झाले, 1/17. तर या दोघांमध्ये फरक कितीचा, 1चा आहे. 1/1 ब्रॅकेट पहिलं पद काय, 1/2 मायनस लास्ट पद काय, 1/17. जर आपण हे सॉल्व केलं, एकच गुणाकार 17 वजा 2 खाली आलं 34. 15/34 उत्तर येईल याचं. ऑप्शन क्रमांक 1. नंबर नेक्स्ट 82. 6 सलग समसंख्यांची ए बी सी डी ई एफ बेरीज 150 आहे. समसंख्यांची म्हटले 150 आहे, तर पुढील 3 समसंख्यांची बेरीज काढायची आपल्याला. किती आहेत, समसंख्या 6 आहेत. ए बी सी डी ई एफ. ह्याच्या पुढच्या 3 संख्यांची आपल्याला बेरीज पाहिजे. समसंख्या कोणत्याही समसंख्यांमध्ये फरक 2चा असतो. जर आपण त्याची ॲव्हरेज घेतली, जसं की घटकांची बेरीज भागिले घटकांची संख्या. घटकांची बेरीज किती आहे, 150 भागिले घटकांची एकूण संख्या 6 आहेत. 6 संख्या आहेत ना. जर आपण हे सॉल्व केलं तर 25 उत्तर येईल. 25 कुठे येईल, इथं 6 संख्येच्या मधोमध ॲव्हरेज येईल 25. ह्या सी आणि डी मध्ये 2चा फरक असतो, तर डी किती येईल, इथं 26 येईल आणि सी किती येईल, इथं 24 येईल. त्याच्यामुळे दोन संख्यांमध्ये समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो, तर ही आली 28 आली ही संख्या. त्याच्या पुढची ही आली 30 आली, त्यानुसार ही 32 आली, ही 34 आली आणि ही 36 आली. आपल्याला पुढच्या 3 संख्यांची बेरीज विचारली, तर या 3 संख्यांची बेरीज बरोबर येते 102 येते. ऑप्शन क्रमांक 2. नंबर नेक्स्ट 83. एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व तिनास 5 क्षमतेसाठी भरायला त्याला 8 तास लागतात. म्हणजे 5 पैकी 3 भरायला 8 तास लागतात. म्हणजे 3 भरायला एकूण किती, 8 अवर लागले. तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल. 5 पैकी किती राहिलेत, 2 राहिलेत. 2 भरायला किती लागेल असं विचारले. जर आपण त्याचा तिरकस गुणाकार केला, टाइम टी म्हटलं, टी बरोबर तिरकस गुणाकार 16/2 येईल, सॉरी 3 येईल, 16/3. तर हे सॉल्व केलं तर 5.1/3 उत्तर येईल, तास उत्तर येईल. 1/3 म्हणजे काय असतं, 60चा तिसरा भाग. 60चा तिसरा भाग म्हणजे 20 असतं, म्हणजे 5 तास 20 मिनिटं. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचा. नंबर नेक्स्ट 84. एक आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% ने वाढले. बाजूचे माप, एक आयताचे माप, ही असती लांबी, ही असती रुंदी. लांबी कितीने वाढली, 5% ने वाढ. 5% म्हणजे किती असतं, 1/20 असतं. 10% म्हणजे किती असतं, 1/10 असतं. तर लांबी कितीने वाढली, 5% ने. 5% वाढ म्हणजे 20 वर 1 वाढ म्हणजे 21 झाली. 5% वाढ. आणि रुंदी काय म्हटलेलं इथं, दुसरी बाजू 10% ने कमी झाली. 10% म्हणजे किती असतं, 1/10. 10 वर 1 कमी म्हणजे 9 झाली. 10% कमी म्हटलं इथं. जर आपण यांचा गुणाकार केला तर हे 200 आलं, 189 आलं. तर याच्यामध्ये एकूण कितीचा फरक पडला, 11 ने कमी झालं. किती वर, 200 वर. त्यामुळं 200 वर 11
11. तर टक्केवारी काढायचं असेल तर 2 शून्य देऊन टक्केवारीचं चिन्ह जोडलं आपण. तर हे सॉल्व्ह केलं. शून्यला शून्य गेले. 11/2 म्हणजेच 5.5% होय. ऑप्शन क्रमांक याचं 2 उत्तर आहे. तर नंबर नेक्स्ट. एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर स्क्वेअर आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर आहे. तर खांबाची उंची किती असेल विचारले. एका दंडगोलाकार खांबाचे वक्र पृष्ठफळ विचारले आणि दंडगोलाकार खांब असा असेल तो, आणि त्याची पृष्ठफळ कसं असेल त्याचं, हे झालं त्याचं सरकम्फरन्स 2πr आणि याची झाली ती हाईट झाली. त्यांचे घनफळांचे गुणोत्तर दिले. गुणोत्तर घेतलं जर आपण सरळ सरळ भागाकार केला, कारण घनफळ मोठी संख्या आहे. घनफळ जर आपण वर घेतलं, घनफळ भागिले वक्र पृष्ठफळ, तर काय असेल, पाय आर स्क्वेअर एच भागिले वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय, 2πr/h. जरी आपण सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर येईल r/2, कारण याच्याला एच कॅन्सल होईल, एक आरला एक आर कॅन्सल, पायला पाय कॅन्सल, r/2 उत्तर येईल. याच्यामध्येच घनफळ किती सांगितलं इथं, 2462, आणि वक्र पृष्ठफळ किती सांगितलंय, त्याच्या घेऊन येतं आपल्याला 352. त्याच्यानुसार आपण आर ची जर किंमत काढली, आर बरोबर 2464 गुणिले 2 भागिले 352. जर 2 ह्या 352 भागलं तर 2464 भागिले 17 176. तर याचं उत्तर येईल, सॉल्व्ह केल्यानंतर 14 मीटर येईल. त्यानुसार आपण आर ची किंमत काढली तर आपण याच्यामध्ये आर ची किंमत टाकली 2πr मध्ये. 2πr मध्ये जर आपण आर ची किंमत टाकली तर त्याचं उत्तर येईल 2 गुणिले 22/7 गुणिले 14. हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला 88 उत्तर येईल याचं सरकम्फरन्स. तर आपल्याला काय पाहिजे, हाईट विचारली. हाईट काढायची असेल तर ह्या फॉर्म्युलामध्ये किंमत टाकायची. 2πr/h बरोबर किती दिले त्यांनी, 352 दिले. याची किंमत आपल्याला माहिती आहे, त्याची 88 किंमत आहे, म्हणून 352 भागिले 88 आपण जेव्हा करेल तर ह्याचं 4 पट आहे, ते 4 मीटर उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 1. नंबर नेक्स्ट. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मिती करते. त्या उपकरणांची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा व घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा. 10% म्हणजे काय असते, 1/10 असतं. 20% म्हणजे काय असते, 1/5 असतं. 30% म्हणजे किती असतं, 3/10 असतं. प्रत्येक ठिकाणी नफा भेटलाय, नफा नफा नफा. तर उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे विचारलंय. तर काय म्हटले, पहिल्यांदा 10% नफा म्हणजे 10 वर 1% नफा म्हणजे 11. 20% नफा म्हणजे 20% म्हणजे 1/5 असतं, 5 वर 1 नफा म्हणजे 6. 30% नफा म्हणजे 10 वर 3 नफा, तर 10/13 आलं. तर अंशांचा गुणाकार उजव्या बाजूला घेतला, छेदांचा गुणाकार डाव्या बाजूला घेतला, तर तो आला 500 आला इथं, आणि उजव्या बाजूला अंशांचा गुणाकार किती आला, 858 आला. जर आपण ते सॉल्व्ह केलं, 100च्या पडीत आणलं याला, 5 ने भागलं तर हे 100 आणि हे 100
71.6 येईल. 100वर 71.6ची वाढ आहे. सरळ सरळ दिसतंय. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 87. एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52:13 आहे. तर त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या विचारले संख्येपेक्षा किती जास्त असेल. यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 39चा आहे. पण कुणाच्या? केंद्रशासित प्रदेशांच्या. म्हणजे हे 13वर 39 असं म्हटलेलं आहे तिथं. आपल्याला टक्केवारी काढायची. 2 शून्य देऊन टक्केवारीचे चिन्ह लावलं तर त्याचं उत्तर आलं 300 उत्तर येते. पण आयोगानं हे उत्तर न देता ऑप्शन क्रमांक 3 फायनल केलं, हेच उत्तर दिलेलं आहे. याचं उत्तर 300% असायला पाहिजे होतं. ठीक आहे. नंबर नेक्स्ट 88. वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% झाली. तर 43%च्या तुलनेत किती वाढ झाली? सरळ सरळ दिसते. 43% वरून किती वाढ झाली? 65%. एकूण कितीची वाढ आहे याच्यामध्ये? साधारणतः 22% वाढ आहे. ती किती वेळ आहे? 43वर 22% वाढ आहे. 2 शून्य देऊन टक्केवारीचं चिन्ह दिलं. हे सरळ सरळ 43च्या 5 पट आपण घेतलं तर 215 येतं. 5चा भाग बसतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर असेल. याला जर सॉल्व्ह केलं आपण 51.16 उत्तर येईल. 43च्या 5% जर 5 पट केलं तर आपण 215चा पहिला 5 ने भाग बसेल. त्यानुसार हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. 51.16. नंबर नेक्स्ट. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण हे 5 मुलांनी केलेल्या कामाच्या प्रमाणाइतके आहे. तर त्यांच्या अगोदर क्षमता काढून घ्यायची. 3 पुरुष म्हटलं मेल बरोबर 5 मुलांच्या कामाइतके. 5 मुलांचे काम म्हणजे किती? 5C. तर ह्यांचा किती आला गुणोत्तर? M/C बरोबर 5:3. ही झाली त्यांची क्षमता. तसंच 8 मुलांनी सॉरी ते काय म्हटले? 5 महिलांनी 5 वुमन केलेल्या कामाचे प्रमाण हे 8 मुलांनी केलेले 8 बॉयज. म्हणजे ह्यांची क्षमता किती झाली? वुमन ॲज टू बॉय किती झाली? वुमन ॲज टू बॉय किती झाली? 8:5 झाली. तर इथं बॉयजची संख्या 3 आहे, इथं 5 आहे. तर समान करून घेतलं तर तिरकाच गुणाकार केला आपण. इथं आलं 5 25 M. तर बॉयजची संख्या म्हटलं, वुमनची संख्या म्हटलं तर सरळ सरळ दिसते. तिरकस गुणाकार करून घ्यायचा अगोदर. जर आपण तिरकस गुणाकार करून घेतला, मेल ॲज टू बॉयज 5 25 येईल. खाली आलं 24. तसंच या बाजूला करून घ्यायचं. वुमन ॲज टू काय येईल? 24 येईल. 8 त्रिक 24. बॉयजला काय येईल? 5 त्रिक 15 येईल. इथं पण 15 येईल. येईल. बॉयजची आणि संख्या समान झाली तर तो रेशो कसा आला? M ॲज टू वुमन, वुमन ॲज टू बॉयज. तो रेशो काय आला? 25:24, 24:15 आला. तर हेच आपण याच्यामध्ये टाकलं. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुषांची क्षमता किती आहे? 25 प्लस 14 मुलांना 24 दिवस लागतात. 14 मुलांना 24 दिवस लागतात. मुलांची कपॅसिटी किती आहे? 15 गुणिले 15 केलं. एकूण 24 दिवस काम केलं त्यांनी. तर हे सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर 510 गुणिले 24 येईल. हे झालं एकूण काम. एकूण काम झालं हे. नंतर कामाचे दिवस काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये? नंतर काय म्हटलेलं आहे?
तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष म्हणजे 510 गुणिले 24 भागिले 9 पुरुषांची क्षमता 25 आहे. 25 9 225 येईल खाली. प्लस 24 15 महिला, 15 महिलांची क्षमता 24 आहे. 15 गुणिले 24 केलं तर 360 येईल इथं. प्लस 12 मुलांनी विचारले. 12 मुलांची क्षमता 15 आहे. तर त्यांची बेरीज केली तर 80 येईल. तर 510 गुणिले 24 येईल. खाली एकूण बेरीज येईल 765. जर आपण इथं 17ने भाग लावला तर इथं वर 30 येईल. खाली 45 येईल. अजून 15ने भाग बसेल. 15 त्रिक 15 दुनी 30, 15 त्रिक 45, 3 8 24, 8 दुनी 16 डेज उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 1. नंबर नेक्स्ट 90. जर 10 पुस्तकांची सरासरी 16 आहे आणि त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी 9.5 आहे, तर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत 40% अधिक असल्यास त्या 2 पुस्तकांच्या प्रत्येकी किंमत किती विचारले. 10 पुस्तकांची सरासरी 16 आहे म्हटलं तर 2 पुस्तके सोडल्यास 2 पुस्तके काढली तर ते सोबत 16 घेऊन जाणार. 16 अधिक 16. आपल्या 16ची त्या बेरीज काढायची, त्या 2 पुस्तकांची बेरीज काढायची. 8 पुस्तकांची सरासरी 9% होते. 16 वरून 9.5% होते. म्हणजे कितीने कमी होते? 6.5ने. प्रत्येकी किती पुस्तकांची? 6.5% प्रत्येकी 8 पुस्तकांची. जर आपण सॉल्व्ह केलं हे 32 येईल, हे 52 येईल. एकूण आलं 84. तर काय म्हटलं आपल्याला? 40%. 40% म्हणजे किती असतं? 2/5. 40% अगदी अधिक हे 5 असेल. हे 40% अधिक 7 असेल. 2 ने जास्त. एकूण बेरीज किती दिली? 5 भाग आणि 7 भाग बरोबर 12 भाग बरोबर 84. तर 1 भाग बरोबर किती? 7 आलं. त्यानुसार 7 35 इकडे येईल आणि 7 49 उत्तर येईल. 35 आणि 49 ऑप्शन क्रमांक 1 उत्तर राहील. तर त्या 2 पुस्तकांची विक्री किंमत किती असेल? 35 आणि 39 असेल. नंबर नेक्स्ट 91. 1 ते 100 या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे. तर असे सरळ लिहून काढता येतात. 4 येते, 24 येते, 44 येते, त्याच्यामध्ये 4 पण पाहिजे, 64 पण येते, 94 नाही येणार, 84 येईल, 84 येणार आणि अजून एक राहिला 40 आणि एक 48. असे एकूण 7 अंक आहेत. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 21 मुलांच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या स्थानावर हलवले जाते. हे लेफ्ट, हे राईट. अगोदर इथं होती, उजवीकडून 4थ्या स्थानावर इथं घालवलं तिला. तर तिच्या रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. डाव्या बाजूने हे 12व्या जागी येते. तर आपल्याला माहिती आहे या बाजूची मुलं काढायला लेफ्ट प्लस राईट प्लस -1 करायला पाहिजे आणि इज इक्वल टू 21 आहे. जर आपण हे वजा 1 तिकडे गेलं तर ते लेफ्ट प्लस राईट बरोबर 22 होईल आणि आपल्याला लेफ्ट कडून 12वा क्रमांक आहे. 22 मधून 12 वजा केलं तर 10 येईल. तर इथं उजव्या बाजूने इथं 12वा क्रमांक आला तर 12तून माफ करा 21 आलं. 21 आलं. लेफ्टला किती दिले अंक? 12 दिले प्लस राईट -1 बरोबर 21 दिले. जर सॉल्व्ह केलं तर राईट बरोबर किती येते? 10 येते. 10 पासून 4 अंक पुढं म्हणजे 14. 10, 11, 12, 13, 14. तर ती 14व्या स्थानावर असेल. नंबर नेक्स्ट खालीलपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? हे सोपं होतं. 5 आणि 6 केलं 6चा
वर्ग 36, 8 आणि 1 9 केलं, त्याचा वर्ग 81, 8 आणि 6 14, 14चा वर्ग 196 होईल. नंबर नेक्स्ट, सान्वी युविकापेक्षा उंच आहे. ठीक आहे, सान्वी युविकापेक्षा उंच आहे, पण नीलाक्षपेक्षा उंच नाही. मग इथे येईल ते नीलाक्षपेक्षा उंच नाही म्हणजे नीलाक्ष इथे येईल. काय विचारलंय? चैताली ही निमितापेक्षा उंच नाही. चैताली ही निमितापेक्षा उंच आहे. निमितापेक्षा उंच आहे, पण युविकापेक्षा नाही म्हणजे युविका इथे येईल. तर सर्वात उंच विचारलंय तर युविका आली, तर युविका आली. युविकापेक्षा सान्वी मोठी आहे, सान्वीपेक्षा नीलाक्ष मोठी आहे. ऑप्शन क्रमांक 3. एक्स ची किंमत शोधा म्हणते. त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची बेरीज आपल्याला माहिती आहे 180 असते. जर आपण त्या तिन्ही कोणांची जर बेरीज केली तर 30x प्लस 40x प्लस 38 प्लस x पाहिजे इज इक्वल टू 180. एक्स हे 30 आणि 40 हे 71 एक्स आलं बरोबर 38 इज इक्वल टू 180. जर आपण 71 एक्स इथे घेतलं वजा 38 केलं तर त्याचं 142 येईल. त्याच्या 2 पट आहे. एक्स भागिले एक्स बरोबर 142 भागिले 71 केलं तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 3 एक्सची किंमत 2 येईल. नंबर नेक्स्ट, खाली दिलेल्या प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे, त्यातून एक संख्या चुकीची आहे. हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन न वाढणार आहे. पटीमधील वाढ आहे. 2च्या किती 2चे 12 झाले म्हणजे 6 पट झाले. तसंच 12चं 66 झाले म्हणजे 5.5 पट झाले. तसंच 66चं जर आपण 5 पट घेतलं तर ते 330 यायला पाहिजे, पण येते तिथं 297. त्यामुळं हे चुकीचं आहे. 297 6 पट, 5.5 पट, तसंच 5 पट, 4.5 पट, 4 पट अशी वाढ होते. जॉमेट्रिक प्रोग्रेशन होणारी वाढ आहे. त्याच्यानुसार 297 चुकीचं आहे तिथं. तिथं आपल्याला 330 पाहिजे. नंबर नेक्स्ट 97. नंबर नेक्स्ट 97. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या आकृती येईल विचारले तर इथं ब्लँक पेस इथं आलेला आहे आणि तो डार्क झालेला आहे. तसंच हा अपोजिट साईडला येईल. हा वाला स्पेस इकडे येईल अपोजिट साईडला आणि तो ब्लँक होईल. असं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 97. खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या विचारली. तुम्हाला माहिती आहे 5 पाया असेल तर उत्तर किती येतं? 15 येतं. आणि जर 6 पाया असेल तर 21 येतं. बघा 1 2 3 4 5 6. जर आपण यांची बेरीज केली 6 आणि 5 4 3 2 1 यांची बेरीज केली तर एकूण बेरीज 21 येईल. नंबर नेक्स्ट, दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे. त्या संख्या दिलेल्या तिथं एक संख्या x म्हटली, दुसरी संख्या 2x, यांचा गुणाकार 50 दिलाय. 2x चा वर्ग बरोबर 50 आलं, x वर्ग बरोबर 25 आलं, x बरोबर 5 आलं. तर त्या संख्यांची बेरीज विचारली. 5 असेल, दुसरी 10 असेल, त्यांची बेरीज किती येईल? 15. नंबर नेक्स्ट, कपल आणि ड्रॉट याचं विचारलंय. कपलला कसं लिहिता येईल? पहिली 13 अक्षर आहेत त्यांचं तेच नंबर दिला आहे याच्यामध्ये आणि नंतरची 13 अक्षरांच्या पूर्णपणे विरुद्ध नंबर दिलेला आहे. पहिल्या 13 अक्षरांचा आहे तोच नंबर दिलेला आहे आणि नंतरची 13 अक्षर आहेत त्यांचा विरुद्ध नंबर दिला आहे. त्यानुसार DOU GHT. डी ला काय येईल? हाय असं क्रमांक येईल त्याचा 4. हा, पण 13च्या पुढे जाते ओ. ओच्या विरुद्ध काय असतं? एल असतं. एलचा किती नंबर येईल? 12 येईल. यू यू काय असतं?
एफच्या विरुद्ध असतं. एफचा नंबर किती येईल? कारण ती 13च्या पुढे जाते. एफचा नंबर किती येईल? 6 येईल. जी काय असतं 7 असतं. 13च्या आतली संख्या. याच्या बरोबर काय असतं? 8 असतं. टी बरोबर 20. टी 20 असतं. परंतु 13च्या पुढे जाते त्याच्यामुळं त्याच्या विरुद्ध जी येतं त्याचा नंबर असतो 7. 4, 12, 6, 7, 8 हे फॉलो करतो ऑप्शन क्रमांक 4. पहिली 13 अक्षरे ती आहे तेच नंबर घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतरचे आहेत 13 अक्षरे त्याचे नंबर चेंज केलेले अपोजिट नंबर घेतलेले आहेत. ABCD लिहायचे नाही, डायरेक्ट क्रमांक पाठ पाहिजेत. एकदा दोनदा पाठ केले तर पाठ होऊन जातं. तर नेक्स्ट व्हिडिओ आपण अजून एक क्वेश्चन पेपर घेऊ. थँक्यू.